आपल्यासोबत मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगळे आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. नेमकी मनसे जी आहे ती कशा पद्धतीमध्ये दक्षिण रायगडमध्ये लढत आहे, किती त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत. सांगळे सर, आपलं स्वागत आहे TV9 मध्ये. नमस्कार. एकंदरीत आपण मनसेतर्फे किती उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत? आमचे 2 जिल्हा परिषद गटातून 2 उमेदवार दिलेले आहेत त्या 7 तालुक्यातून आणि 3 पंचायत समितीला या 7 तालुक्यातून आमचे उमेदवार उभे आहेत. एकंदरीत आता जर आपण बघितलं तर ठाकरे सेना आणि मनसे आता एकत्र आहे पूर्ण राज्यभरामध्ये आणि आता रायगड जिल्ह्यामध्ये देखील. तर त्याचा कशा पद्धतीमध्ये या आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपल्या मनसे पक्षाला फायदा होऊ शकतो? अजूनपर्यंत तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी आमचं कुठलीही बोलणी झालेली नाही आहेत आणि आम्ही आता जे लढतोय ते संपूर्णपणे स्वबळावर लढतोय. एकंदरीत आपण जे आता उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत ते आपण मनसेच्या स्वबळावर दाखल केलेत असं आपण म्हणालात. पण भविष्यामध्ये जर समजा आपल्याला ठाकरे सेनेकडनं ऑफर्स आली किंवा मागणी आली की ही जागा आमच्यासाठी द्या किंवा ती जागा आमच्यासाठी द्या आणि मग कुठेतरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काही देवाणघेवाण होऊ शकते का? नाही, हे अर्ज मागे घेणे हे आमच्या हातात नसून ह्या गोष्टी जर आम्हाला मध्यवर्ती कार्यालय राजगड किंवा शिवतीर्थांवरून राजसाहेबांचा आदेश आला तरच होऊ शकतात, नाहीतर होऊ शकत नाहीत. नेमकी आता ज्या ज्या जागेवरती आपण लढत आहात त्या जागेची एकंदरीत परिस्थिती काय आहे आणि मनसेला तिथे कसं चांगलं वातावरण आहे? आता म्हटलं तर साईनाथचा जो नागोठणे गण आहे या गणामध्ये आम्हाला भरपूरसा प्रतिसाद आहे. आमचे जुने महाराष्ट्र सैनिक इथे भरपूर आहेत आणि साईनाथ हा एक खरा राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे. तो रिंगणात उतरल्यामुळे त्या नागोठण्या गटामध्ये चांगलं वातावरण आहे. शिवाय जो आमचा एक मसाळ्यातून पांगळोली गण आहे तिथं शेखर सावंत सारखा सच्चा गरीब कार्यकर्ता उतरल्यामुळे पूर्ण त्या गटातील जेवढे महाराष्ट्र सैनिक आहेत आणि जे मतदार आहेत जे मुंबईपासून ते आमच्या गावपर्यंतचे त्यांच्याकडे आज एक आनंदाचं वातावरण आहे की कुठल्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी गरीब कार्यकर्त्याला एक जिल्हा परिषदेची तिकीट दिली आहेत. शिवाय आमचे पंचायत समितीमध्ये 3 उमेदवार उभे आहेत. एक महेश सावर्डेकर, एक किशोर बिराडी आणि एक आमची मॅडम सुर्वे मॅडम आहेत, त्या पोलादपूरमधनं उभे आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून आमचे संपूर्ण कार्यकर्ते चांगल्या रीतीने कामाला लागलेले आहेत आणि जास्तीत जास्त मतदान कसं आपल्याकडे करता येईल आणि एखाद्या वेळेला आमच्या ह्या 2 ते 3 सीट निवडून येण्याच्या स्थितीत आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये कुठेतरी धनशक्ती विरुद्ध मनशक्ती असं चित्र दिसतंय का? नक्कीच, कारण 2 बलाढ्य ताकदी या दक्षिण रायगडमध्ये माझ्या आहेत आणि त्या ताकदींसमोर आमचा एक सर्वसामान्य कार्यकर्ते साईनाथ सारखा कार्यकर्ता, किशोर बिराडी सारखा कार्यकर्ता, शेखर सावंत सारखा कार्यकर्ता, महेश सावर्डेकर सारखा कार्यकर्ता हे आज रिंगणात आहेत. आज यांच्याकडे जर म्हणालात ना तर आज त्यांच्याकडे मुंबईवरून गावून मुंबईला प्रचारासाठी म्हणजे मुंबईकडचे जे मतदार आहेत त्यांच्याकडे पोहोचण्याकरिता सुद्धा त्यांच्याकडे आर्थिक ताकद नाही आहे. तरी सुद्धा ते उभे आहेत, प्रत्येकाशी फोनद्वारे कॉन्टॅक्ट करतायत आणि आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एकच मतदारांना आव्हान आहे की हे मतदान आहे, मतविक्री नाही. मतविक्री करू नका. हे मतदान आहे, पुण्याचं काम आहे. तुम्हाला तुमचा कार्यकर्ता आज जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून द्यायचं आहे. धन्यवाद सर. हे होते सांगळे साहेब, जे मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे की मतदान करा, मतविक्री करू नका. राज वैश्य, TV9 मराठी, मानगाव, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.